औचित्याच्या मुद्द्याद्वारे अतिशय सार्वजनिक विषयावर आपले लक्ष थोडक्यात मांडा. आता केवळ 84 शब्द आहेत फक्त. बस मांडा. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी सेवेत असताना कलकत्त्यातील अर्नाड होल्डिंग लिमिटेड ही बंद पडलेली कंपनी विकत घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अंदाजे 500 ते 600 कोटी रुपये बेहिशोबी रक्कम वाईट करून राज्य शासनाच्या सेवेत राहून काही ठराविक गटांच्या हितासाठी निर्णय घेतलेले आहेत. आपल्या दुष्कृत्यावर पांघरून घालण्यासाठी गुन्हेगारी टोळीशी संबंध ठेवून आपल्या भ्रष्टाचारात अडकलेले पुरावे व फोनवरील अध्यक्ष महोदय माझ्याकडे जी CD आहे सांगतो. तुम्ही नाही सांगितलं मी सांगेन. अध्यक्ष महोदय ते खात्री करून सांगा सगळं. हो सांगतो. अध्यक्ष महोदय फोनवरील संभाषण ऑडिओ कॅसेट प्राप्त करण्यासाठी अपहरण करून खंडळीची मागणी करण्याकरता मारहाण करीत आहेत. अपहरणग्रस्त तरुणाच्या वडिलांना धमकावणे आपल्या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याचा गैरफायदा घेऊन पोलिसांवर दबाव आणत आहेत. काश्मीरा, नारासोपारा, मीरा भाईंदर इत्यादी पोलीस स्टेशन गुन्ह्याची साधी नोंद सुद्धा होऊ दिलेली नाही. यासाठी महानिरीक्षक दर्जाच्या अधिकारी स्थानिक पोलिसांवर दबाव आणून पोलीस स्टेशनमध्ये साधी नोंद होऊन देणे. अखेरीस सातारा पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपासासाठी स्थानिक पोलीस स्टेशनकडे आले असता वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून अपहरण, खंडणी इत्यादी संबंधी गंभीर कलमे काढून टाकले. इत्यादी गंभीर घटनाबाबत राज्य शासनाने खास चौकशी अधिकारी नेमून याची चौकशी करावी अशी मी मागणी करते. यांनी मला सांगितलं नावं सांगतो. नको तुम्ही अध्यक्ष महोदय. नको होता अध्यक्ष महोदय विनय अग्रवाल, त्यानंतर इंद्रजीत सिंग छाबड़ा, त्यानंतर मेहता, त्यानंतर सोनी. तुम्ही नाही, तुम्ही सनदी अधिकारी नाहीये. शारदा सोनी, त्रिवेला राधेश्याम मोपलवार, चन्ने असे 11 सनदी अधिकारी आहेत. मेहताचं वाचून दाखवू का? कुठे गेले मेहता? आहे तिथे. राहुल विलास मेहता आणि